बाळा तुझ्याकडे खास दिवाळीचा फराळ घेऊन आलोय. घे. मला मिठी माराल? थँक्यू. तुम्ही इतक्या शॉर्ट नोटीसवर यायला तयार झालात. जरा काम अर्जंट होतं ना म्हणून, बाकी काही नाही. हा पण तुला माझा नंबर कुठून मिळाला? खांडेकरांकडनं मिळाला. ओ, काय नाव म्हणालीस? JPC फार्मास्युटिकल कंपनी. पण मग त्या कंपनीबद्दल तुला का माहिती हवी? सर, माझ्या आत्याचे मिस्टर, त्यांना गोळी लागली होती तिकडे. व्हॉट? हां, आणि त्याबद्दल आमच्याकडे काहीच माहिती नाहीये. त्याच संदर्भात मला जरा माहिती हवी होती म्हणून मी तुम्हाला भेटले. आय सी. पण मला हे कळत नाही, या संदर्भात तू मलाच काय अप्रोच झालीस? थँक्यू. मी तुम्हाला म्हणाले ना, मला खांडेकरांकडनं कळलं तुमच्याबद्दल. मला हेही माहिती आहे की तुम्ही MNN मध्ये काम करायचं. तिकडे तर सगळेजण तुमच्याबद्दल चांगलंच बोलतात. तिथे सगळेजण असं म्हणतात की शेखर सरांसारखा रिपोर्टर कोणीच नाहीये आणि इथून पुढे कधी होणारही नाही. सर, मला तुमच्या कामाबद्दलचं तुमचं असलेलं डेडिकेशन आणि पॅशन याची कल्पना आहे. मला माहिती आहे की एखादी न्यूज किंवा एखादी इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी तुम्ही तुमचा जीवही धोक्यात घातला. काहीच पुढे मागे पाहिलं नाहीये. आणि या सगळ्यांमध्ये मी माझी फॅमिली गमावली, ते सुद्धा तितकंच खरं आहे. सॉरी. नाही, त्या दिवशी जे काही झालं ते असं चुकून माझ्या समोर आलं. आय एम सॉरी. ना इट्स ओके, डोंट बी सो फॉर्मल. काय ना, त्या दिवशी कशाचीही पर्वा न करता तू माझी आणि इराची भेट घडवून आणलीस. माझ्यामुळे कौशिकी तुला किती बोलली सुद्धा. सो नाव इट्स माय टर्न. पण त्या फॅक्टरीबद्दल मला आत्ता तरी फारशी एवढी काही माहिती नाही आहे, कारण तेव्हा नेमकं त्या केसवर मी नव्हतं. पण आय कॅन डू वन थिंग. मी माझ्या सोर्सेसकडून काही इन्फॉर्मेशन मिळते का ते बघतो. मला थोडासा वेळ लागेल. येस, ऑफकोर्स. सर, तुमची छोट्यातली छोटी मदत सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. डोंट वरी, मी माझ्याकडून शक्य होईल तितकी तुला मदत करेन. थँक्यू. आणि आपण भेटलो होतो किंवा मी ह्या संदर्भात तुमच्याकडे मदत मागितली आहे, ह्याबद्दल कोणाला सांगितलं नाही तर? डोंट वरी, मी नाही सांगणार कोणाला. थँक्यू. एकच मिनटं, मला जरा. हां, येस सर. ही मुलगी नक्की आपल्या काकांच्या खुनाची चौकशी करतेय की काही वेगळंच प्रकरण आहे? कारण ज्या पद्धतीने ती भाषा वापरते ना, ती कोणतीच सामान्य मुलगी वापरणार नाही. ओके सर. येस सर. चालेल. ओके. येस. टेक्नो, ह्याच्यात काही डॉक्युमेंट्स आहेत जे साधू सरांनी पाठवले. ते कॉपी कर आणि आपल्या टीममध्ये सगळ्यांना शेअर करून टाक. येस बॉस. कमांडर, आपल्याकडे एक नवीन मिशन आलं आहे. साधू सरांनी सांगितलंय की ज्या जुन्या किंवा महाग वस्तू असतात, ज्याला आपण अँटिक्स असं म्हणतो, त्यांचं स्मगलिंग होतं आहे. आणि हे स्मगलिंग एक गँग करते जिला आपल्याला पकडायचं आहे. ठीक आहे कमांडर, या वस्तू ज्या असतात त्या जड असतात किंवा महाग असतात. त्याच्यामुळे ह्या ज्या गँग्स आहेत ह्या साधारण अशा रस्त्यांचा वापर करतात जिथे कमी चेक नाके किंवा समुद्री रस्त्याचा वापर करतात. बरोबर? असे काही रूट्स मिळत आहेत का बघा, तुमच्या एक्सपिरियन्सची गरज पडणार आहे. येस. टेक्नो, आपल्या जुन्या काही डॉक्युमेंट्समध्ये काही सापडतंय का बघ. या स्मगलर्सचे रूट्स किंवा त्यांची नावं किंवा त्यांचे काही डिटेल्स, काही जागा सापडत आहेत का ते एकदा चेक करशील. येस, थँक्यू. फातिमा, आपल्या रेकॉर्ड्समध्ये जुने काही स्मगलर्स असतील, त्यांचं काही या सगळ्याशी कनेक्शन आहे का, कोणी ओळखीचं आहे का, त्यांची जर एक लिस्ट काढ आणि आपल्या बोर्डवर लिही. ओके बॉस. कत्री, तुझ्या सगळ्या सोर्सेसना कामाला लाव. ह्या वस्तू हे लोक कुठे ठेवत आहेत,
कुठलं वेअरहाऊस आहे का जिथे त्यांचं डीलिंग होतंय हे सगळं आपल्याला एकदा चेक करायला पाहिजे. कारण अशी जर जागा असेल तर आपल्याला तिथे लगेचच रेट टाकावी लागेल. ओके. येस बॉस. बॉस केडी सर फोन नाही उचलत आहेत आमचे. मी बघते. नाही उचला ना बॉस. एक काम करा, तुम्ही जा घरी. आम्ही सगळं बघतोय ते काय होतं ते अपडेट करतो ना तुम्हाला. नक्की. नक्की. ठीक आहे. बाय. बघ फोटो बघ ना. ए निशू कसली गोड दिसतीये ग. खरंच गोड दिसते हा. एकदम चेहरा खुललाय तिचा. हो ना. आणि जावई बापू सुद्धा छान दिसतात बघ ना. मागचा फोटो हा केदार आहे ना. बघू. बघ केदार आहे हा. हो. हा तिथे काय करतोय. आधी आपल्याकडे लुडबुड करायचा, आता खांडेकरांकडे पोहोचलाय. लुडबुड कसली आली त्यात. आला तर मदतच करतो ना आपल्याला. आणि गेला मी म्हणते पूजेला तर काय बिघडलं. आजी हा बघ ना फोटो. हे बघ. छान आहे छान. अगं बाई केदार धनुष माझा खरंच छान दिसतोय ग बाई. तुला खूप पुळका आहे ना त्याचा. त्याच्या घरचं सगळं कसं आहे माहितीये तुला. काय भरोसा असतो का या लोकांचा. हे आई असं काही नाहीये ग. खूप चांगला मुलगा आहे तो. तुला बरं माहितीये. तू काय बोलायला वगैरे जातेस का काय त्याच्याशी. मालती अगं कुठला विषय कुठे नेतेस तू. दयानंद रावांनी बोलवलं असेल त्याला म्हणून गेला असेल तू. हा मामी दयानंद काकांनीच बोलवलं होतं त्याला. गे. दयानंद रावांवर काय जादू केलीये काय माहित. उद्या काय कमी जास्त झालं तर कोण जबाबदार आहे. आपल्यावर येईल सगळं. आणि काय पत्ता आहे त्याचा. कुठे शोधणार आहोत त्याला आपण. पुरे मालती पुरे. ठीक आहे माझंच तोंड बंद करा तुम्ही. उद्या गोंधळ झाला ना मग डोळे उघडतील तुमच्या सगळ्यांचे. ए आई ऐक ना असं काही नाहीये ग. आणि तसाही तो फार वेळ नव्हता तिकडे. लगेच गेला तो निघून. ते जाऊ दे. फोटो बघ ना पुढचे. केदार जर दयानंद काकांबरोबर नव्हता तर गेला कुठे.